नाशिक पर्यटकांचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणी 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 आरोपी फरार असून ते कुख्यात गुंड असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। त्याचबरोबर एफआयआर मध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केलाय। दरम्यान या आरोपींविरोधात मकोका लावण्याबाबत तपास आता पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। दुचाकीवर मागे बसून गाडीवर रॉडनं हल्ला करणारा जो आरोपी होता आकाश भोईर असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर यापूर्वी सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। तो सध्या फरार आहे। गुन्ह्यात वापरलेली दुचाकी या आरोपींपैकी कुणाचीही नसल्याची माहिती समोर आली आहे। 15,000च्या बदल्यात कैलाश भागडे यानं ही गाडी वापरायला घेतली होती असंही कळतंय। संशयित आरोपी सचिन आढोळे विरोधात यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल आहे, तर विशाल भटाटे या संशयित आरोपी विरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद आहे। यातील काही आरोपी भावली धरण परिसरात छोटा हत्ती गाडीत स्नॅक्स मका वगैरे विकतात आणि हे ठिकाण त्यांचा अड्डाच बनल्याचंही समोर आलंय। आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी तरतुदी आहेत आणि ह्यांचे गुन्हे आहेत पूर्वाश्रमीचे, ते संपूर्ण लाईन अप करून जर मकोका लागत असेल तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। त्या दोघांनाच का अटक केली हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, परंतु त्यातील एका व्यक्तीवर 2 वर्षापूर्वीचा एक गुन्हा आहे आणि तो ह्युमन बॉडीच्या अगेन्स्टचाच गुन्हा आहे। परंतु काल आपण SP साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलाय, मी देखील तो बघितलाय। त्याच्यावरनं असं स्पष्ट दिसतंय की नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे। त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे। आपण पाहतोय भावली धरण मारहाण प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आणि यापैकी काही आरोपी हे सराईत गुंड आहेत। यांच्यावर यापूर्वी खुनासारखे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खुनाचा प्रयत्न आणि खुनासारखे गुन्हे दाखल असल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय। प्रांजल कुलकर्णी या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे। प्रांजल, एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या घडामोडीतून समोर आलाय, तो म्हणजे या आरोपींवर मकोका लावला जाऊ शकतो का याची चाचपणी पोलिसांकडून केली जाते, तसा बेस पोलिसांना सापडतोय का? प्रांजल, मुळातच आपण बघितलं तर मकोका कायदा हा जर बघितला तर संघटित गुन्हेगारी जर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5 किंवा 5 पेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असेल, त्यांची जर काही हिस्ट्री असेल, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर अशा गुन्ह्यामध्ये मकोका कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद ही करण्यात येते। यामध्ये आपण जर बघितलं तर 3 गुन्हेगारांविरोधात गुन्ह्यांची नोंद यापूर्वी देखील आहेत आणि इतर आरोपींविरोधात देखील काही गुन्हे आहेत का किंवा यांचे जर कोणी आणखी साथीदार पोलिसांच्या हाती लागलेत त्यांच्या विरोधात जर गुन्हे दाखल असतील तर कदाचित त्यामध्ये मकोका कायदा जो आहे तो लागू शकतो, अशी कायदेतज्ञांकडून आपण माहिती जी आहे ती घेतलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर ही जी बाहुली प्रकरण जे घडलेलं आहे राज्यभरात खरं तर ते गाजत आहेत आणि यातील 9 आरोपींना आज इगतपुरी न्यायालयामध्ये हजर हे करण्यात आलेलं होतं। दरम्यान यामध्ये बघितलं तर सुरुवातीला पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही केलेली होती, मात्र त्याला कुठेतरी बचाव पक्षाकडून कडाडून विरोध हा करण्यात आला होता। FIR मध्ये अनेक चुकी आहेत, यासोबतच जो खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा जो दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यावर देखील त्यांनी आक्षेप हा नोंदवलेला होता। यासह यातील 2 आरोपींना 24 तासापूर्वी अटक ही केली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना उशिरा खर्च न्यायालयात हजर केला असा देखील युक्तिवाद झाला। मात्र दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 4 दिवस जे आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या 4 दिवसामध्ये आता खरं तर पोलिसांना या आरोपींचे आणखी साथीदार कोण आहेत, त्यांनी कोणकोणती वाहनंही वापरलेली आहेत, या आरोपींना कोणी मदती केलेली आहेत, इतर कोणी साथीदार आहेत का, या सगळ्याचा शोध खरं तर पोलिसांना घ्यायचा आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर आज सकाळी देखील आणखी एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता आणि यामध्ये देखील अनेक आरोपी खरं तर बघायला मिळत आहेत। त्यांच्या हातामध्ये रॉड देखील दिसून येत आहेत। त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर आता या आरोपींची संख्या नक्की किती होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इगतपुरी पोलीस स्टेशनचे असतील, यासोबत LCBचं पथक असेल, हे या संपूर्ण घटनेचा तपास करतायत, आरोपींचा देखील ते शोध घेत आहेत। त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर ही घटना संपूर्ण घडली त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस खरं तर ॲक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी 9 आरोपींचे देखील मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यामुळे जर एकंदरीतच बघितलं तर आता या गुन्ह्याचा तपास जो आहे तो संपूर्णतः सुरू आहे। आता पुढे नक्की काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणात मकोका लावला जाऊ शकतं असं कायदेतज्ञांचं मत आहे आणि त्यामुळे पोलीस आता या दृष्टीनं काय पावलं उचलतायत ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल।